म्हणजे मौक्तिक उपनिषद. मौक्तिक उपनिषदाप्रमाणे 108 उपनिषद जरी असली तरी मुख्य उपनिषद 10 मानली जातात. ईशकेन कठ प्रश्न मुंडक मांडुक्य तैतरी ऐतरीय बृहदारण्यक्य श्वेतश्वतार इति दशम अशी 10 उपनिषद आहेत. पैकी दुसरं उपनिषद म्हणजे केनोपनिषद. थोडीशी उजळणी उपनिषदांचं स्थान. श्रुत म्हणजे ऐकणे, यतो वाचा निवर्तन्ते जिथे वाचा फिरून मागे येते, जिथे श्रोतृ म्हणजे ऐकणं संपून जातं त्याच्या पलीकडच्या प्रांतामध्ये ब्रह्माचं अस्तित्व आहे. असं ब्रह्माचं अस्तित्व ज्या ठिकाणी आहे त्या ब्रह्माबद्दलचं वर्णन करणारी उपनिषद ही ऐकू आलेली आहेत असं म्हणतात. ते कसं? जर ती श्रुती असेल तर ती ऐकलेली असली पाहिजे, पण ऐकणं जिथं संपतं तिथं ते असतात आणि तरी तिथं ते ऐकू येतात. मग या ऐकण्यामध्ये आणि आमच्या श्रोत्र नावाच्या ऐकण्यामधला फरक कोणता? अंतःकरणाच्या अत्यंत सूक्ष्म आणि तरल असणाऱ्या अतीव ग्रहणशक्ती असणाऱ्या बुद्धीचा प्रांत देश काल या व्यतिरिक्त असू शकत नाही. बुद्धी देश सापेक्ष काल सापेक्ष इतक्याच गोष्टींचं ग्रहण करू शकते. जिथे देश सापेक्षत्व संपतं, काल सापेक्षत्व संपतं, तिथे जेव्हा बुद्धीची मर्यादा संपलेली असते त्यावेळेला अशा काही सत्यांची उघडणूक त्या डोळ्याला, त्या कानाला, त्या अवस्थेमध्ये असणाऱ्या त्या ऋषी किंवा मुनींना ज्या पद्धतीने ऐकल्यासारखी भावली, त्या ऐकल्या गेणाऱ्या नादाला जो आहत आणि अनाहत या दोन्हीही नादांच्या पलीकडे आहे, अशा रोमारोमातून रंध्रारंध्रातून अनुभूतीमुळे ऐकल्यासारख्या वाटल्या जाणाऱ्या सत्यांच्या आविष्काराला श्रुती असं म्हणतात. अशा श्रुतींच्या ज्या 4 वेदांमध्ये विभागल्या गेल्या त्या वेदांमध्ये संहिता, ब्राह्मण, अरण्यक आणि उपनिषद या क्रमांनी त्याचा वेदामध्ये समावेश केलेला आहे. उपनिषदांना वेदांत जरी म्हटलं असलं, वेदाच्या शेवटी येतात म्हणून वेदांत म्हटलं असलं, वेदांचं अत्युच्च तत्त्वज्ञान म्हणून वेदांत म्हटलं असलं, तरी ती उपनिषदं, त्यातली बरीचशी उपनिषदं अरण्यकातही सापडतात, ब्राह्मणातही सापडतात. जर अंतिम सत्यच महत्त्वाचं होतं तर पहिल्या 3 म्हणजे 2 कर्मकांड आणि अरण्यकाचा समावेश वेदामध्ये करण्याचं कारण काय? ज्या जीवाचा त्याला पडलेल्या प्रश्नानंतर आंतरिक प्रवास चालू होतो तेव्हा त्याच्या आंतरिक प्रवासाला अनुषंगून त्याला येणाऱ्या सत्याच्या प्राप्तीच्या अडचणींचा पुरा मागोवा घेत वेद अशा स्थानापासून निघतात जिथे साधक सुरू करतो, अशा स्थानापर्यंत नेऊन सोडतात जिथे साधकाला गंतव्यस्थान असतं. म्हणून संहितेचं, ब्राह्मणाचं म्हणजेच पूर्वमीमांसेचं महत्त्व तितकंच आहे जितकं उत्तरमीमांसेचं आहे. पूर्वमीमांसा उत्तरमीमांसेच्या अभ्यासामध्ये उपयोगी पडत नाही हा तात्विक विचार आहे.
पण उत्तर मीमांसेच्या लागणाऱ्या साधकाच्या बुद्धीची पूर्वतयारी पूर्वमीमांसा करून घेते. म्हणून त्याची सुरुवात त्याच्या सद्य परिस्थितीत असणाऱ्या कर्मापासून होते आणि त्याचा शेवट त्याच्या सद्य परिस्थितीत अजिबात त्याच्या हातात आणि बुद्धीच्या कमीत नसलेल्या ज्ञानात जाऊन संपते. अशा प्रकारे जे वेद म्हणजे विभागले गेलेले आहेत त्यापैकी उपनिषदातील केनोपनिषद हे दुसरं उपनिषद आहे. सामवेदांमधल्या 2 उपनिषदामध्ये, सामवेदाची सगळ्यात कमी उपनिषद आहेत, 2 उपनिषद आहेत, पण दोन्ही अत्यंत महत्त्वाचे आहेत. एक केन, एक छांदोग्य. केन उपनिषद हे कालाच्या नुसार कुठं बसतं पाहायचं झालं तर ते छांदोग्यापेक्षा थोडं अर्वाचीन आहे, पण बाकीच्या उपनिषदांपेक्षा प्राचीन आहे. सर्वात प्राचीन बृहदारण्यक उपनिषद आहे. त्या बृहदारण्यक उपनिषदातले काही मंत्र केनोपनिषदात येत असल्यामुळे त्याची प्राचीनता निश्चितच जास्त आहे. ईशोपनिषदामध्ये ज्ञानाच्या बीजमंत्राने सुरुवात करून कर्माचा उहापोह केलेला आहे. केनोपनिषद हे कर्माला बाजूला ठेवून जास्तीत जास्त ज्ञानकांडावर स्वतःला केंद्रित करतं. ज्ञानकांडावर केंद्रित करण्यासाठी ज्या 2 प्रमुख गोष्टी वापरल्या जातात त्या म्हणजे या सर्व विश्वाची सत्ता आणि त्याचा अभ्यास, ज्याला शास्त्रीय भाषेमध्ये अध्यात्म अभ्यास किंवा मेटाफिजिक्स असं म्हणतात. सद्वस्तू मीमांसा आणि ती सद्वस्तू आणि तिचा अभ्यास म्हणजे त्याला प्रमेय अभ्यास असं सुद्धा म्हणतात. वेदांमध्ये प्रमेय ब्रह्म आहे. वस्तू, ब्रह्म, भौमा, भूमी या सर्व वेगळ्या वेगळ्या शीर्षकांनी त्या परमतत्वाचा निर्देश केलेला आहे. ते परमतत्व हे प्रमेय आहे आणि त्या प्रमेयाचा मागोवा घेण्यासाठी ज्या प्रकारची कारणमीमांसा वापरली जाते त्याला प्रमाणशास्त्र किंवा इपिस्टेमिओलॉजी असं म्हणतो. केनोपनिषद हे इपिस्टेमिओलॉजी किंवा कारणमीमांसेचं शास्त्र आहे. सामवेदाच्या 9व्या अध्यायामध्ये जे ब्राह्मण येतं त्याला तलवकार ब्राह्मण असं म्हणतात. या तलवकार ब्राह्मणामध्ये हे उपनिषद आहे. 9व्या अध्यायापासून सुरू होतं. 34 मंत्रांचं केनोपनिषद आहे. ईशावास्य उपनिषदापेक्षा थोडं मोठं, पण आकाराने तसं तत्वतः लहान. थोडं वैशिष्ट्यपूर्ण उपनिषद आहे. उपनिषद सहसा गद्य तरी असतात किंवा पद्य तरी असतात. हे गद्यही आहे आणि पद्यही आहे. याच्यात 13 पद्यपद आहेत, 15 गद्यपद आहेत आणि 6 उपसंहाराची पद आहेत. 4 खंडांमध्ये विभागलेलं आहे. कठोपनिषदामध्ये 2 अध्याय आणि 6 वल्ली होत्या. ईशोपनिषदामध्ये भागच नाहीत. इथे जे भाग आहेत त्याला खंड असं म्हणतात. पैकी पहिला आणि दुसरा खंड हा पद्य आहे. 18 आणि 5 मंत्रांचा मिळून 23 मंत्रांचा पहिला आणि दुसरा खंड आहे जो पद्य स्वरूपामध्ये आहे. आणि 12 आणि 9 मंत्र मिळून दुसरा खंड जो आहे तो गद्य स्वरूपाचा आहे. या उपनिषदामध्ये बऱ्याचशा अपवादात्मक गोष्टी सापडतात. जसं ते गद्य आणि पद्य दोन्ही आहे तसं पद्य असणाऱ्या भागामध्ये तिसरा मंत्र 8 ओळीचा आहे, बाकी सगळे मंत्र 4 ओळीचे आहेत. आणि 9वा मंत्र, सगळे बाकीचे मंत्र गद्य असून सुद्धा केवळ 9वा मंत्र हा गद्यामध्ये आहे, बाकी सगळे मंत्र पहिले पद्यामध्ये आहेत. गमतीचा भाग म्हणजे अथर्व वेदामध्ये सुद्धा हे उपनिषद सापडतं. जाबाल उपनिषदाच्या, जाबाल ब्राह्मणाच्या तिथे, पण तिथे कोणत्याही प्रकारचे खंड न करता एकसंध असे सगळे 34 मंत्र परत अथर्व वेदामध्ये आलेले आहेत. पण
ज्यांनी याचा अभ्यास केला त्यांच्या दृष्टीने हे सामवेदाचंच उपनिषद आहे. सगळ्या साधारण उपनिषदांमध्ये संवाद स्वरूप ठेवलेलं आहे. तसंच याही उपनिषदामध्ये संवाद हा महत्त्वाचा आहे. आणि संवाद असं उपनिषदांचं स्वरूप ठेवण्याचं काय कारण असावं? पूर्व पक्षाला पडलेले प्रश्न आणि सिद्धांत पक्ष किंवा उत्तर पक्षाने दिलेलं त्याचं उत्तर, अशा प्रकारची रचना उपनिषदामध्ये ठेवण्याचं कारण काय? याच्या मागचं कारण असं आहे की सत्यम एकम विप्र बहुधा वदंती. एकच सत्य अनेक वेगळ्या वेगळ्या मार्गांनी अनुभवाला आलेलं आहे. सत्य एकच आहे. अनुभव घेण्यासाठी जे मार्ग चोखाळले गेले ते वेगळे वेगळे असल्यामुळे झालेल्या सत्याची अनुभूती ही वेगवेगळ्या पद्धतीने, वेगळ्या दृष्टीने, वेगळ्या रोचकतेने, वेगळ्या नाविन्यतेने सांगता येते. म्हणून उपनिषदांचं सार तेच असलं तरी सांगण्याची पद्धत प्रत्येक ठिकाणी वेगळी आहे. आणि सगळ्यात उपनिषदांमध्ये संवादाला महत्त्व देण्याचं कारण म्हणजे विचारांचं मूळ प्रश्नात आहे. जर ज्याला ज्याच्या आयुष्यामध्ये आंतरिक प्रश्न पडत नसेल तर त्याचा आंतरिक विचाराकडे प्रवास होऊ शकत नाही. सगळ्यात पहिल्यांदा पडलेला प्रश्न म्हणजे बाह्य प्रश्न आहे. मी खात्रीपूर्वक स्वतःला जीव समजतो. मी आणि माझा देह हे सत्य आहेत याबद्दल माझी खात्री आहे. चैतन्य तत्व नावाची किंवा ब्रह्म नावाची वस्तू अस्तित्वात आहे की नाही याबद्दल सुद्धा मला कपर्दिक माहिती नाही. आणि माझा या विश्वाशी येत असणारा संबंध हा कशा प्रकारचा आहे याची कोणत्याही प्रकारची चौकशी न करता मी जसा जसा मला उत्स्फूर्तपणे माझ्या मनामध्ये येत असणाऱ्या विचारानुसार मी वागतो. त्यावेळेला मी फक्त माझ्या बाह्य प्रश्नांची उत्तरं शोधत असतो. जेव्हा बाह्य प्रश्नांच्या उत्तरांपासून मन परान्मुख होऊन अंतर्गत प्रश्नांकडे म्हणजे अभौतिक प्रश्नांकडे जायला लागतं तेव्हा ते इंद्रिय गोचर प्रश्नांच्या ऐवजी, इंद्रियांना कसं खुश ठेवता येईल त्याऐवजी अनेंद्रिय प्रश्न स्वतःला विचारायला लागतात. विचारलेल्या प्रश्नामध्ये इंद्रियांचा आणि विषयांचा अजिबात संबंध जेव्हा येत नाही तेव्हा आंतरिक प्रवासाला पडणारा तो पहिला प्रश्न आहे. असा अनेंद्रिय प्रश्न जो आहे तो प्रश्न सुरुवातीला साधा वाटतो, क्वचित मूर्खपणाचा वाटतो, पण या प्रश्नांनी त्या वाटचालीला सुरुवात होते. त्या वाटचालीला सुरुवात झाल्यानंतर बहिर्प्रश्नाकडून अंतर्प्रश्नाकडे, अभौतिक प्रश्नाकडे, अभौतिक प्रश्नाकडून तो आध्यात्मिक प्रश्नाकडे येतो. जेव्हा विचारांची पातळी उंचावलेली असते, साधकाचा अभ्यास त्याच्या बरोबरीने दृढ होत जात असतो, त्यावेळेला पडणारे प्रश्न आता केवळ अभौतिक प्रश्नापुरतेच मर्यादित न राहता ते दृक् दृश्य प्रश्न किंवा अतींद्रिय प्रश्न व्हायला लागतात. इंद्रियात्मक, अनेंद्रिय, आता अतींद्रिय प्रश्नांकडे तो जायला लागतो. आणि जेव्हा अतींद्रिय प्रश्नांची उत्तरं मिळण्या इतपत बुद्धी प्रगल्भ होण्यासाठी लागणारी सगळी साधना केल्यानंतर म्हणजे चित्तशुद्धी आणि चित्तस्थैर्य झाल्यानंतर पडणारे जे अंतिम प्रश्न आहेत ते स्थिती प्रश्न आहेत स्थित्यंतरासाठी. आणि म्हणून ते आत्मिक प्रश्न आहेत. बहिर्प्रश्न, आंतरिक प्रश्न, अभौतिक प्रश्न, आध्यात्मिक प्रश्न आणि आत्मिक प्रश्न असे सगळी प्रश्नापासून प्रश्नाकडे, प्रश्नाचं उत्तर मिळाल्यानंतर दुसरा प्रश्न, असं करत करत पुढे जाणार ही आध्यात्मिक वाटचाल असल्यामुळे म्हणून प्रश्नांना अत्यंत महत्त्व. बहिर्जगातला अत्यंत साधा वाटणारा प्रश्न एका गृहस्थाने विचारला. सफरचंद खाली का पडतं? त्यातून
वरवर अत्यंत साधा वाटणारा प्रश्न जो आत्तापर्यंत कोणालाही पडला नाही, तो फक्त एकाला पडला आणि त्यातून गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. तद्वत वृद्धत्व, व्याधी आणि मरण असंख्य वर्ष चालू असून सुद्धा केवळ एकाने या 3 प्रश्नांचा विचार केला आणि ते 3ही प्रश्न अभौतिक होते, म्हणून त्याची आध्यात्मिक प्रश्नाकडे वाटचाल झाली. आणि असाच प्रश्न एक भौतिक पाहिला आपण जो न्यूटनने विचारला, एक अभौतिक प्रश्न पाहिला जो बुद्धांनी विचारला आणि अभौतिकतेकडून ते आत्मिक प्रश्नापर्यंत पुढे चालते झाले. तसा नचिकेतांनी 3रा वर मागताना विचारलेला जो प्रश्न आहे तो आध्यात्मिक प्रश्न आहे. येयम प्रेते विचिकित्सा मनुष्ये अस्ति इति एके नायम अस्ति इति एके. मनुष्याला एक प्रश्न पडलेला आहे की प्रेत मृत्यू पावल्यानंतर आत्मा जातो असं काही लोक म्हणतात, तो राहतो असं काही लोक म्हणतात. एतद विद्याम अनुशिष्टमया, हे मला फक्त तू उत्तराच्या स्वरूपात सांग. वरानाम एशम वर तृतीयम, हाच माझा 3रा वर समजेन. मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर हा माझा अत्युच्च वर असेल. इतक्या उंच पातळीचा प्रश्न नचिकेताने 3रा प्रश्न किंवा 3रा वर म्हणून यमाला विचारला. मुंडक उपनिषदामध्ये शौनक ऋषींनी अंगिरसांना प्रश्न विचारला आहे. कस्मिन् भगवो विज्ञाते सर्वम इदम विज्ञातो भवति. असं काय असेल की जे जाणून घेतल्यानंतर जाणून घेण्यासारखं काही शिल्लक राहणार नाही? तोही प्रश्नच आहे. श्वेतश्वतार उपनिषदामध्ये परत प्रश्न आहे, किम कारणम ब्रह्म कुतस्म जात अधिष्ठानाः केन सुखे एतेषु. मला जे सुख होतं असं वाटतं त्याचं अधिष्ठान नेमकं कोणतं आहे? हे सगळे खोचक, भेदक, अत्यंत आत जाणारे आणि गूढ असे प्रश्न आहेत. आणि प्रश्नोपनिषदामध्ये जर पिप्पलाद ऋषींना 6 प्रश्न विचारलेले आहेत आणि त्या 6 प्रश्नांची उत्तर म्हणजेच अंतिम प्रश्न आहेत. अशी प्रश्नांची महती असल्यामुळे जिथे जिथे प्रश्न आहेत तिथे तिथे विचार आहे आणि जिथे विचार आहेत तिथे तिथे आध्यात्मिक प्रगती आहे. आणि म्हणून या अशा प्रकारच्या प्रश्नांनी केनोपनिषदाची सुरुवात होते, किंबहुना प्रश्नांनीच सुरू होते. म्हणून केन इथूनच सुरुवात आहे आणि म्हणून केनोपनिषद असं नाव आहे. सामवेदाचा शांती मंत्र 4ही वेदांचे वेगळे शांती मंत्र आहेत. यजुर्वेदाचे शुक्ल कृष्ण आपल्याला माहिती आहेत. अथर्ववेदाचं आपण म्हणतो. ऋग्वेदाचे अजून उपनिषद यायचे, तो मंत्र वेगळा आहे, तो आपल्या नेहमीच्या म्हणण्यातला नाही आहे. तसाच सामवेदातला मंत्र हा नेहमीच्या म्हणण्यातला नाही आहे. पण शांती मंत्रांचं महत्त्व आणि प्रत्येक उपनिषदाला शांती मंत्राची जोड का असावी यामागची भूमिका भगवत्पादांनी स्पष्ट केलेली आहे. उपनिषद हे आपल्याला शक्य असलेलं एकमेव ब्रह्मस्वरूपाचं अंदाज येणारं एकमेव साहित्य आहे. जर मला त्याचं ग्रहण करायचं असेल तर माझ्या आजूबाजूला ज्ञान नावाची जी जी वस्तू आहे त्यापैकी अत्यंत सूक्ष्म, गूढ आणि तरल अशा प्रकारचं हे ज्ञान आहे. असं ज्ञान आत्मसात करण्यासाठी, समजावून घेण्यासाठी माझ्याकडे असणारं एकमेव हत्यार म्हणजे करण, म्हणजे अंतःकरण आहे. या अंतःकरणामध्ये जे माझं अंतःकरण आत्तापर्यंत ज्याच्यासाठी मी वापरलेलं आहे त्या वापराने त्या अंतःकरणाची बोथट झालेली धार, ज्याच्या प्रभावामुळे माझं मन एकाग्रच्या ऐवजी मूढ, क्षिप्त किंवा विक्षिप्त या 3 भावांमध्ये राहण्याचा जास्त प्रयत्न करतं. आणि या 3 भावांमध्ये जोपर्यंत मी आहे तोपर्यंत उपनिषदांचं ज्ञान मला या श्रोत्रांनी ऐकलं तरी होणार नाही. आणि एवढ्या एका कारणासाठी या 3 अवस्थांमधून माझं मन निघून
ते एकाग्र व्हावं. आणि एकाग्र होणे म्हणजे माझ्या मनामध्ये, माझ्या चित्तभूमीमध्ये चाललेला विषय सोडून इतर कोणत्याही विषयाची स्पंदनं नसतील, तर ते जे मन असेल ते प्रशांत नसेल पण शांत निश्चित असेल. आणि असं मन शांत व्हावं अशी प्रार्थना करूनच उपनिषदांच्या अर्थाचा गाभ्याला आपल्याला गवसणी घालता येईल. याचाच अर्थ मी माझ्या मनातल्या बाकीच्या वृत्ती संपूर्णपणे विराम देऊन जेव्हा मी शरीराने, मनाने आणि बुद्धीने एकाच ठिकाणी या विषयांचं ग्रहण करण्यासाठी अत्यंत नतमस्तक होऊन जेव्हा मी माझं चित्त शांत करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा ते चिदाभास ग्रहणाच्या उच्च अवस्थेला असतं. जितकं चिदाभासाचं ग्रहण जास्त तितकी बुद्धीची तीव्रता जास्त. जितकी बुद्धीची तीव्रता जास्त तितकं जी बुद्धीची प्रक्रिया आहे ती सुंदरपणे पुढे जाऊ शकते. प्रक्रिया सुरुवात होते शब्द आकलनाने. उपनिषदांमध्ये असणारे शब्द हे संस्कृत भाषेमध्ये असून सुद्धा त्या शब्दांचा अर्थ पहिल्यांदा जेव्हा श्रोत्रावर येऊन पडतो तेव्हा त्या शब्दांचा कमीत कमी वाच्यार्थ आपल्या लक्षामध्ये येतो. शब्द आकलन झाल्यानंतर पाठोपाठ एक समयावच्छेदे अर्थ आकलन होतं. शब्द आकलन, अर्थ आकलन झाल्यानंतर सार अवधारणा होते. या संपूर्ण 5 शब्दांच्या एका मंत्रामध्ये काय सांगितलेलं आहे याचा थोडक्यात गोषवारा आपल्या मनामध्ये नोंदवला जातो. त्याला सार अवधारण म्हणतात. असं अवधारण केलेलं सार जेव्हा मननाने तिथं परत परत टिकवलं जातं तेव्हा त्या साराचं प्रत्यारोपण होतं, इम्प्लांटेशन. असं झाल्यानंतर असं जे सार माझ्या विचारांमध्ये आलेलं आहे त्या विचारांच्या साहाय्याने जेव्हा मी माझी कृती करतो तेव्हा त्याचं आवेदन होतं, ॲप्लिकेशन ऑफ द नॉलेज. असं आवेदन झाल्यानंतर असं विचारांमध्ये घेतलं, विचारांनी ते कृतीत आणलं, म्हणून ते आचरणात आणल्यानंतर स्थितीमध्ये बदल व्हायला सुरुवात होतो. म्हणून आवेदनानंतर अवस्था बदलायला सुरुवात होते. अवस्था बदलल्यानंतर पूर्वीच्या अवस्थेमधून ज्या नव्या अवस्थेमध्ये मी आलो त्या अवस्थेमध्ये मी सतत राहण्याचा प्रयत्न करतो. त्याला अवस्था सातत्य असं म्हणतात. आणि असं अवस्था सातत्य सतत केल्याने असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. ही अवस्था तशी टिकवण्याचा परत परत सुरुवातीला प्रयत्न केल्यानंतर त्या अवस्था सातत्याला एक सहज अवस्था येते. आणि अशी सहज अवस्था आल्यानंतर मनुष्य किंवा साधक अवस्थातीत होतो. इतके बदल उपनिषदांच्या श्रवणाने, मननाने आणि निदिध्यासनाने अपेक्षित आहेत. श्रवणाने शब्द आकलन, अर्थ आकलन, सार अवधारण, मननाने प्रत्यारोपण आणि अनुसंधानाने आवेदनामध्ये मदत, अवस्था सातत्यामध्ये मदत आणि अवस्था सहज अवस्था किंवा अवस्थातीतामध्ये म्हणून अनुसंधान हे ज्ञानाला सुद्धा आवश्यक आहे. अर्थात त्याचं आवश्यकतेनुसार होत नाही, सहज होऊन जातं. तो नेहमीच अनुसंधानात असतो, म्हणजे अनुसंधान हे सुटत नाही. अशा या केनोपनिषदाचं जे शांतिमंत्र आहे तो शांतिमंत्र पाहण्याच्या अगोदर उपनिषदाच्या व्याख्येबद्दल आपण कठोपनिषदाच्या सुरुवातीला उपनिषदाला उपनिषद का म्हणतात असं पाहिलं होतं. हीच व्याख्या परत भगवत्पादांनी मुंडक भाष्यामध्ये दिलेली आहे. ते असं म्हणतात, ये इमाम ब्रह्मविद्याम उपयंती आत्मभावेन. उपनिषद का वाचायचं नेमकं याचं भगवत्पादांनी दिलेलं स्पष्टीकरण आहे. जरी मुंडकात असलं तरी केनोपनिषद आपण पाहतोय, कारण उपनिषद का वाचायचं याचा तो फार उत्कृष्ट खुलासा केला आहे. ये इमाम असे जे कोणी ब्रह्मविद्याम उपयंती आत्मभावेन
जे स्वतःचा संपूर्ण भाव या उपनिषदांच्या शिक्षणामध्ये ब्रह्मविद्या मिळावी म्हणून उपयंती समीपे गच्छती असे जे असतात, कसे श्रद्धा भक्ती पुरसरहा संता, ज्यांनी भरपूर जितकं करायला पाहिजे तितकी श्रद्धा आणि भक्ती ही बरोबर घेतलेली आहे, तेषाम त्यांना जन्म जरा रोगादी अनर्थ पुगम्य स्यात् इति, ज्यांना जन्म मृत्यू जरा व्याधी इत्यादी अनर्थक सगळ्या गोष्टींचा पूर्णपणे कंटाळा आलेला आहे, ज्यांना त्याचं पूर्ण वैफल्य माहीत झालेलं आहे, जे परमवा ब्रह्मगमयती, ज्यांना परब्रह्मामध्येच राहण्याची इच्छा आहे, त्यांच्या अविद्यादी संस्कार कारणंच, अविद्या नावाचा त्यांच्यावर असणारा जो संस्कार आहे तो अत्यंत अवसादयती विनाशयती इति उपनिषद. म्हणजे परत उपनिषदांच्या त्या 2 उपसर्ग आणि एक धातू उप नि, हे 2 उपसर्ग आणि धातू शग्ल नावाचा धातू आहे. शद या शब्दाचा धातू शग्ल आहे. उप म्हणजे समीपे, नि निशेषतः, आणि शग्ल धातू म्हणजे 3 त्याचे अर्थ आपल्याला आचार्याने सांगितले आहेत. विशरणात, दुसरा गती आणि तिसरा अवसादन. विशरणात म्हणजे अज्ञानाची किंवा जो बंधामध्ये अडकलेला आहे त्याच्या बंधनाच्या गाठी शिथिल करणारा. त्यामुळे विशरणात गती, जो गती म्हणजे गंतव्य स्थानाला जाण्यासाठी मदत करणारे ते शास्त्र, आणि तिसरं अवसादन म्हणजे विध्वंसनात डिस्ट्रॉय, अज्ञान जे नाश करतं. असं 3 करणारं जे उपनिषद आहे ते उपनिषद किती उपयोगाचं असू शकेल असं इथं आचार्य सांगतात. शांतिमंत्र सुरू होतो. शांतिमंत्रामध्ये आप्यायंतुच ममांगानी हा पहिला मंत्राचा भाग आहे. आप्यायंतु, आपनोती म्हणजे मिळवणे, घेणे, ग्रहण करणे, साठवणे, आत घेणे असे त्याचे अर्थ निघतात. आप्यायंतुच ममांगानी, मम अंगानी, मला जितके जितके अवयव आहेत, आणि माझे अवयव अनेक प्रकारचे आहेत, ते कर्मेंद्रियात सुद्धा मोडतात आणि ज्ञानेंद्रियात सुद्धा मोडतात. माझ्याकडे जे जे जडवस्तू म्हणून आहे ते ज्या ज्या रूपाने आहे ते सगळं माझं अंग आहे. आणि असं माझं अंग असणाऱ्या या सगळ्या अंगांना तू भरभरून जितकं द्यायला हवं तितकं, पोषणाची परिसीमा होईल इतकं आप्यायंतु ममांगानी. कोणती कोणती अंग आहेत माझी? वाक् प्राण चक्षुश्रोत्रम. आता वाक् इथे उपलक्षणाने सगळी कर्मेंद्रिय आलेली आहेत. वाक् पाणी पाद उपस्थ पायू 5 कर्मेंद्रिय इथं आहेत. ती 5ही कर्मेंद्रिय. प्राण, ते परत 5 प्राण आहेत. प्राण व्यान अपान समान उदान हे 5ही प्राण. चक्षुः श्रोत्रम उपलक्षणाने 5 ज्ञानेंद्रिय, चक्षु श्रोत्र घ्राण जिव्हा आणि स्पर्श. अशी माझी 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, माझे 5 मुख्य प्राण, माझे नाग कृकल वगैरे 5 उपप्राण, या सगळ्यांना तू इतकी ताकद दे, कारण ती माझी अंग आहेत. ममांगानी आप्यायंतो, जितकं त्यांना मिळायला पाहिजे तितकं दे. सहनावतूच्या शांती मंत्रामध्ये सुद्धा किंवा ओम भद्रमच्या शांती मंत्रामध्ये सुद्धा सगळीकडे सौष्ठव मागितलेलं आहे. शरीराचं सौष्ठव आहे, मनाचं सौष्ठव आहे, विचारांचं सौष्ठव आहे, बुद्धीचं वैभव आहे. हे सगळं तू मला दे. त्याचं कारण अथो बलम इंद्रियानी च सर्वानी. बलम इथे हा शब्द आचार्यांनी वेगळ्या पद्धतीने व्याख्यात केलेला आहे. बल म्हणजे ताकद असा आपल्याला माहीत असणारा शब्द आहे. इंद्रिय निरोध शक्ती इति बलम अशी व्याख्या केलेली आहे आचार्यांनी. इंद्रियामध्ये किती ताकद आहे हे दाखवणे याला आपण बल असं म्हणतो, पण इंद्रियामध्ये असणारी ताकद रोखून देण्याची ज्याच्याकडे ताकद आहे त्याला बलम म्हणतात असं आचार्य म्हणतात. आणि म्हणून बाल्यम बालकम,
बालकाला बाल्य स्वरूप किंवा बाल्य असं म्हणतो. तर तिथं बलाचा कसा संबंध आला आहे? जसं एखाद्या बालकाला आपल्या इंद्रियांची सोयरसुतूकसुद्धा नसतं, किंबहुना इंद्रिय त्याला काही जरी भुलवत राहिली तर त्याचं त्याच्याकडे लक्ष नसतं, तद्वत बाल्यावस्थेमध्ये म्हणजे बलानी परिपूर्ण असा तो जो आहे, अथो बलम इंद्रियानीच सर्वानी, असं बल माझ्या सर्व इंद्रियांना दे. आणि हे सगळं एवढ्यासाठी दे कारण का, सर्वम ब्रह्म औपनिषद, उपनिषद नाही आहे शब्द, औपनिषद असा शब्द आहे. उपनिषदांच्या आत, उपनिषदांतर्गत सर्वम ब्रह्मम, सर्वम, सर्वम हा शब्द अध्यवृत शब्द आहे. सर्वम इदम, इथं या विश्वामध्ये जे जे इदम या नावाने संबोधलं जातं ते सर्व ब्रह्मच आहे असं उपनिषदांमध्ये सांगितलेलं आहे. ते सर्वम ब्रह्मो औपनिषदम माहम ब्रह्म निराकुर्याम, असं जे ब्रह्म आहे ते सहसा आहे अशी सुद्धा कोणाला त्याची खात्री नसते. आणि असं जर माझ्याकडून झालं तर मी ब्रह्माची प्रचंड मोठी अवहेलना करेन. माझ्या आयुष्याचं अंतिम आणि एकमेव ध्येय ब्रह्मप्राप्ती हे असल्यामुळे मला माझ्या ब्रह्मप्राप्तीपासून अजिबात ढळू देऊ नकोस, किंबहुना माझ्याकडून ब्रह्माचे निराकरण न होऊ दे. मा अहम ब्रह्म निराकुर्याम, मा ब्रह्म निराकुरोत, मी त्याला विसरू नये, त्याने मला विसरू नये. मा म्हणजे नाही, माम दुसरा मा आहे तो माम आहे. माम ब्रह्म निराकुरोत, ब्रह्माने मला विसरू नये आणि मी त्याला विसरू नये, म्हणजे मी त्याचं निराकरण करू नये, त्यांनी माझं निराकरण करू नये. अनिराकारणम अस्तु, असे आमचे एकमेकांचे अनिराकरण हो. म्हणजे तो मला विसरू नये, मी त्याला विसरू नये. पण इथेच साधकाला असं लक्षात येतं की त्याला विसरण्याची शक्यता माझी जास्त आहे, तो मला विसरेल असं कधी होणारच नाही. आणि असं असल्यामुळे तो म्हणतो अनिराकारणम मेस्तु, म्हणजे माझ्याकडून होऊ नये. पहिल्यांदा तो असं म्हणतो दोघांकडून होऊ नये, दुसऱ्यांदा तो असं म्हणतो की माझ्याकडून होऊ नये, कारण हे परमेश्वरा, हे ब्रह्मा, तुझ्याकडून असं काही होईल अशी मला अपेक्षा बाळगण्याचं काहीच कारण नाही, कारण तू सगळ्यांचाच त्राता आहेस. अनिराकारणमस्तु अनिराकारणम मेस्तु तदात्मानि निरते, तद आत्मानि निरते, मी जो या आत्मज्ञानात रत आहे, निरते निश्चयेन रतः इति निरतः. निरत या शब्दाचे दोन अर्थ इथं शांती मंत्रामध्ये सांगितलेले आहेत. एक, जो आत्मपदामध्ये निश्चयाने रत आहे, पूर्णपणे त्यांनी स्वतःला झोकून दिलेला आहे. आणि दुसरा, तद आत्मानी निरते, म्हणजे असा आत्मा जो शांत आहे. निरत म्हणजे कोणत्याही गोष्टीमध्ये रत नसणारा, म्हणजे वृत्ती शून्य, म्हणजे शांत, असा तो आत्मा आहे ज्याची मी पूजा करतो, ज्याच्यासाठी मी प्रार्थना करतो. तदात्मानी निरते, मी जो आत्मज्ञानात रत आहे, मी जो त्या शांत आत्म्यात निरत आहे, असे दोन्ही अर्थ आहेत. य उपनिषत्सु धर्मा अस्ते मयि धर्मास्ते मयि संतु ते मयि संतु. इथे य उपनिषत्सु धर्मा, याला ये धर्मा हा उपनिषत्सु संती, उपनिषदांमध्ये जे धर्म सांगितलेले आहे, धर्म या व्याख्येखाली उपनिषदामध्ये शब्द धर्म आहे आणि कशामध्ये, उपनिषदामध्ये असं म्हटलेलं आहे. याचाच अर्थ याचा पूर्वमीमांसेमध्ये असणाऱ्या, अंतर्भूत असणाऱ्या धर्म या व्याख्येशी काही संबंध नाही. जो धर्म जो कर्मकांडाशी अजिबात संबंध ठेवत नाही, असा जो धर्म उपनिषद सांगते ते मला प्राप्त हो, ते मयि संतु. आणि पुनरावृत्ती आहे, ते मयि संतु. म्हणून पूर्ण शांती मंत्राचा अर्थ, हे परमेश्वरा, या सर्व जगामध्ये केवळ एकमेव अस्तित्वरूपी असणाऱ्या त्या ब्रह्माची
उपनिषदांमध्ये ओळख सांगितलेली असल्यामुळे त्या उपनिषदांमध्ये जो धर्म सांगितलेला आहे, जो ब्रह्मप्राप्तीचा धर्म आहे, तो मला प्राप्त हो, तो प्राप्त होण्यासाठी माझ्या प्रत्येक अवयवाला, माझ्याकडे असणाऱ्या प्रत्येक करणाला तू जितकं काही बल देऊ शकशील तितकं तू मला बल दे. ओम शांती 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 असा हा मंत्र आहे. स्वशी संबंधित जितक्या काही गोष्टी आहेत, जिथे जिथे मला कर्तृत्व भ्रांती आहे आणि त्या कर्तृत्व भ्रांतीपोटी जे जे काही मला करावं लागतं त्यामध्ये येणारे जितक्या अडचणी आहेत, आधी आत्मा हा, त्या सगळ्या अडचणीतून तू मला शांती दे, आध्यात्मिक शांती. पंचमहाभूतोत्पन्न निग्रह स्खलन प्रसंग म्हणजे पंचमहाभूतांनी बनलेल्या या सृष्टीमध्ये जर असा काही स्खलन प्रसंग आला तर त्याला तोंड देण्याची किंवा त्याला तोंड देऊन जी शांती आहे ती न ढळण्याची कुवत ताकद तू मला दे. म्हणजे मला तू अधिभौतिक प्रश्नांपासून वाचव. अधिदैविक अइंद्रिय गोचर गुह्य शक्ती प्रणित प्रसंग, जे आत्ता मला दिसत नाही, मला कळत नाही, माझ्या आव्याख्यात नाही, अशा काही देवांनी घडवलेल्या घटनांमध्ये जर माझ्या शांतीला ढळण्याचा प्रसंग आला तर तिथंसुद्धा तू मला शांती दे. ती अधिदैविक शांती आहे. पहिला स्वसुसंवाद आहे, दुसरा निसर्ग संवाद आहे आणि तिसरा देवसंवाद आहे. अशा 3 प्रकारची शांती तू मला दे. अशी शांती मिळाल्यानंतर मला तुझ्या प्राप्तीसाठी या उपनिषदाची अभ्यास करण्याची कुवत आणि शांती या दोन्ही गोष्टी एकत्र येतील. केनोपनिषदावर भाष्य करताना शंकराचार्यांनी केवळ हे एकच उपनिषद असं आहे की ज्याच्यावर 2 भाष्य केलेली आहेत. एकाला पदभाष्य असं म्हणतात, एकाला वाक्यभाष्य असं म्हणतात. पदभाष्य काय आहे ते आपण ईशाउपनिषदात पाहिलेलं आहे, कठोपनिषदात पाहिलेलं आहे. प्रत्येक शब्द अर्थासहित घेऊन त्याचे इतर अर्थ सांगून इथं असणारा नेमका प्रेरित अर्थ कोणता आहे हे सांगणं, याला आपण पदभाष्य म्हणतो. वाक्यभाष्य हे वाक्यावर केलं जातं आणि वाक्यभाषामध्ये संकल्पनात्मक ज्या गोष्टी असतात त्या गोष्टींवर भर दिल्यामुळे शब्दांना थोडंसं मागं ठेवून या शब्दांचा संपूर्ण समूह म्हणजे वाक्य, अर्थपूर्ण समूह नेमकं काय सांगतो याच्यामध्ये थोडंसं भाष्यकाराला सांगण्याचं जास्त स्वातंत्र्य मिळतं. असं स्वातंत्र्य मिळावं असं भगवत्पादांना केवळ याच उपनिषदामध्ये वाटलं. याचं कारण म्हणजे या उपनिषदामध्ये आत्ता अद्वैतामध्ये असणाऱ्या जितक्या काही संकल्पना आहेत त्या संकल्पनांचं बीज मूळ या उपनिषदांमध्ये आहे. म्हणून पदभाष्य आणि वाक्यभाषेत तुलनात्मक उच्च स्तरावरचं आहे, कारण इथे थोडासा त्यांच्या बुद्धीचा विलास आहे. पदभाष्यामध्ये मात्र साचेबद्ध घालून दिलेल्या शब्दांच्या अर्थाच्या आजूबाजूला फक्त थोडेसे आचार्य जाताना दिसतात. आपण अभ्यास करताना पदभाष्याचा अभ्यास करणार आहोत, पण जिथं जिथं वाक्यभाषामध्ये काहीतरी आणखी चांगलं आलेलं आहे ते त्याच्यामध्ये घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. अन्यथा बऱ्याच ठिकाणी वाक्यभाषामध्ये पदभाष्य पुनरावृत्ती झाल्यासारखं वाटू शकेल. या उपनिषदाला सुरुवात करताना 34 मंत्रांचं उपनिषद असून सुद्धा शंकराचार्यांनी याच्यावर संबंध भाष्य खूप मोठं लिहिलं आहे. याचा अर्थ असा की त्यांना हे संबंध भाष्य लिहावंसं वाटलं. याचा अर्थच असा की संबंध भाष्य म्हणजे साधकाला उपनिषदांच्या डोहामध्ये उडी घ्यायच्या अगोदर त्याची मानसिक किंवा त्याची बौद्धिक त्याची विचारांची तयारी कितपत असली पाहिजे हे साधारण दर्शवणारं संबंध भाष्य आहे. म्हणून संबंध भाष्यातून उपनिषदाकडे गेल्यानंतर उपनिषदातल्या संकल्पनांना हात घालणं सोपं होऊन जाईल. म्हणून पदभाष्य आचार्यांचं जे आहे तिथून आपण सुरुवात करू. पदभाष्याच्या सुरुवातीला आचार्य म्हणतात, केनेशितम उपनिषद परब्रह्म विषया वक्तव्या इति 9 अध्यायस्य आरंभः. सुरुवात करतायत आचार्य.
केनेशितम, केन इशितम हा पहिला शब्द आहे पहिल्या मंत्राचा. केन इशितम, ईश म्हणजे इच्छा. कुणाच्या इच्छेने, कुणाच्या प्रेरणेने, कुणाच्या संप्रेरणेने. प्रेरणा आणि संप्रेरणा याच्यामध्ये थोडासा फरक आहे. प्रेरणा ही उत्स्फूर्त असते, संप्रेरणा ही सम्यक प्रेरते इति संप्रेरणा. जशी असायला पाहिजे तशी प्रेरणा फक्त त्याचीच आहे. इतरांना प्रेरणा त्याच्या सत्तेवर होते, पण ती प्रेरणा जशी असायला पाहिजे तशी असेलच असं नाही. म्हणून त्याच्या प्रेरणेवर, त्याच्या इच्छेवर असं केनशितम इत्याद्या असं सुरुवात करून कोणाच्या इच्छेने, प्रेरणेने इत्यादी परब्रह्म विषय वक्तव्यासाठी आता 9व्या अध्यायास आरंभ होत आहे. पहिल्याच शब्दामध्ये, पहिल्याच वाक्यामध्ये सरळ सरळ ब्रह्माचं वर्णन सुरू होतं असं सांगितलेलं आहे. म्हणून या उपनिषदामध्ये कर्माला फार कमी महत्त्व दिलेलं आहे. ज्ञानकांडात्मक आणि ज्ञानमीमांसात्मक असं हे उपनिषद आहे. प्राग एतस्मरत कर्माणि अशेषतः परिसमापितानि समस्त कर्माश्रयभूतस्य च प्राणस्य उपासनान् युक्तानि कर्मांग साम विषयानि च. प्राग एतस्मात् यापूर्वी, प्राग यापूर्वी कर्माणि अशेषतः परिसमापितानि, कर्माबद्दल जितकं सांगायचं तितकं अशेषतः काहीही शिल्लक न ठेवता सांगून झालेलं आहे. दुसऱ्याच वाक्यामध्ये असं सांगितले की कर्माबद्दल सांगून झालेलं आहे, म्हणजे आता परत फारसं त्याच्याबद्दल सांगणार नाही. समस्त कर्माश्रय भूतस्य च प्राणस्य उपासनान युक्तानि कर्मांग साम विषयानि च. समस्त कर्मांचा आश्रयभूत जो प्राण त्याची उपासना, तसेच कर्मांगभूत सामोपासना सुद्धा वर्णिली गेलेली आहे. आता सामोपासना म्हणण्याचं कारण म्हणजे हा 9व्या अध्याय 8व्या अध्यायाप्रमाणे सामवेदामधले बरेचसे मंत्र येऊन गेलेत. त्या मंत्रांचा संदर्भ देऊन हे वाक्य सांगतं आहे की आत्तापर्यंत कर्माबद्दल सांगून झालं आणि या सगळ्या कर्मांच्या बरोबर असणारा प्राणाची जी उपासना आहे ती सुद्धा सांगून झाली. ईशावास्योपनिषदामध्ये आपलं या 2 गोष्टी पूर्णपणे पाहून झालेल्या आहेत. कर्म आणि कर्मामध्येच मोडणारा पण कर्मातलं साधारणपणे उच्चतर मानलं जाणारं उपासना नावाचं अंग. आपण त्यावेळेला पाहताना असं पाहिलं होतं की जे जे कर्म माझ्याकडून होतं ते जोपर्यंत काम्य नाही, जोपर्यंत ते इतर 3 भागामध्ये मोडतं, जोपर्यंत ते वेदांमध्ये सांगितलं तसं होतं तोपर्यंत, आणि जोपर्यंत त्यामध्ये कर्तृत्वाची भ्रांती नसेल किंवा फलाची अपेक्षा नसेल, म्हणजे निष्काम जर ते असेल, तर त्यावेळेला झालेल्या कर्माचा मला माझ्या चित्तशुद्धीसाठी उपयोग होतो. अशी चित्तशुद्धी होत असताच कर्माच्या बरोबरच उपासना करेन, आणि म्हणून उपासनेचा त्यावेळेला आपण अर्थ पण सांगितला होता. इथे प्राण नावाचा शब्द आला आहे तो उपासना या अर्थाने आलेला आहे. उपासना नाम यथाशास्त्र. उपासना कशाला म्हणतात? यथाशास्त्र. उपासना अर्थस्य, उपासनेसाठी विषयीकरणेन, समोर काहीतरी हवं प्रतीक, विषयीकरणेन समीपम, म्हणजे ज्याला समोर ठेवले उपास्य देवता त्याच्या जवळ जाऊन, समीपम उपगम्य, त्याच्या अगदी जवळ जाऊन, उपगम्य तैलधारावत, केवळ त्याच उपास्य देवतेची कपर्दिक सुद्धा इतर कोणतीही वृत्ती मनामध्ये न आणता तैलधारावत समान प्रत्यय प्रवाहेन, मनामध्ये फक्त राम 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 राम, याच्या पलीकडे कोणताही तोच प्रत्यय परत परत वृत्तीला जो आणून देतो अनुभवाला, दीर्घकालम यद आसनम तत् उपासनम, अशी उपासनेची व्याख्या आहे. अशी उपासना मागे झालेली आहे असं उपनिषद म्हणतं. अनंतरंच, त्याच्यानंतर गायत्र साम विषयम दर्शनम वंशांतम उक्त कार्यम, त्यानंतर गायत्र साम विषयक विचार आणि वंशवर्णनाने समाप्त होणाऱ्या कार्याचे वर्णन केलेले आहे. या वाक्याचा अर्थ असा आहे की आत्तापर्यंत झालेल्या 8 सामवेदातल्या अध्यायाचा संदर्भ देऊन हा मंत्र असा सांगतो की आपण काय काय केलं, तर कर्माचं वर्णन केलं, उपासनांचं वर्णन करून झालं,
त्याचबरोबर गायत्री मंत्राचा नेमका अर्थ लावण्यासाठी ज्या ज्या सामवेदातल्या ऋचा आहेत त्याचाही अभ्यास करून झाला आणि वंशांतम उक्तम का वंशासाठी उक्त कार्य. वंश म्हणजे काय? 2 प्रकारच्या वंशांची वेदांमध्ये उल्लेख केला गेलेला आहे. एक कुलपरंपरा ज्याला जातीवंश असं म्हणतात आणि एक विद्यावंश. जो जातीवंश आहे त्याच्यामध्ये कुटुंब वंश परंपरा म्हणजे जो एखादा जसा यजुर्वेदी ब्राह्मण असेल तसा सामवेदी ब्राह्मण आपल्या सामवेदाच्या त्या अभ्यासामध्ये त्याचा जो गोत्र प्रवर्तक असेल तिथंपासून माझ्यापर्यंत कशा प्रकारे गोत्र चालत आला अशी वंशाची उल्लेखपूर्वक एक कृतज्ञता म्हणून जी जाणीव ठेवायला पाहिजे ती आत्तापर्यंतच्या अध्यायांमध्ये ठेवून झाली. त्याचबरोबर विद्यावंश म्हणजे शिष्याचार्य संतानम. शिष्य आचार्य संतानम. आचार्याने शिष्य तयार केला, शिष्य पुढे आचार्य झाला, त्यांनी परत शिष्य तयार केला. अशी शिष्य आचार्य संतान म्हणजे परंपरा. संतान या शब्दाचा अर्थ परंपरा असा होतो. आपल्याला संतान झालं म्हणजे आपली परंपरा झाली. असेच जे काही विद्यावंश आहे म्हणजे या उपनिषदांचे जे मूळ ऋषी आहेत तिथंपासून आत्तापर्यंत जे आहेत त्यांचीसुद्धा कृतज्ञता आत्तापर्यंत व्यक्त करून झाली. पण हे सगळं आत्तापर्यंत जे केलं ते कार्यम या सदरामध्ये मोडतं आणि म्हणून उक्तम कार्यम असं म्हटलेलं आहे. आणि कार्यमची व्याख्या अशी दिलेली आहे यत यत कार्यम तत तत नश्यम. म्हणजे सगळं आत्तापर्यंत जे काही सांगितलं ते कर्म होतं, कार्यात्मक होतं, नाशिवंत होतं. पण आत्तापर्यंत ते सांगून झालं. आता विनाशकारी अशा या गोष्टींकडून आपण अविनाशी तत्वाकडे चाललेलो आहोत. अशा पद्धतीने पुढे आपल्याला ते असं सांगतं उपनिषद. सर्वम एतत् अथो उक्तम कर्मं च ज्ञानं च सम्यक् अनुष्ठितं निष्कामस्य मुमुक्षोः सत्यशुद्धर्थं भवति. सर्वम एतत् अथो उक्तम. आत्तापर्यंत सांगितलेलं उपनिर्दिष्ट जे काही होतं कर्म आणि ज्ञान म्हणजे उपासना. इथे ज्ञान हा शब्द उपासना या अर्थाने आलेला आहे. कर्म आणि उपासना यांच्या सम्यक अनुष्ठानाने जसं करायला पाहिजे तसं सम्यक अनुष्ठानाने निष्काम मुमुक्षूच्या चित्ताची शुद्धी होते. सकामस्य तू या उलट जो सकाम असतो सकामस्य तू ज्ञानरहितस्य केवलानि श्रौतानि स्मार्तानि च कर्माणि दक्षिण मार्ग प्रतिपत्तये पुनरावृत्तये च भवन्ति. या उलट जो सकाम कर्म करतो सकाम उपासना करतो म्हणजे फलाची अपेक्षा करून जो करतो आणि याच्यामध्ये विधीप्रमाणे सांगितलेलंच कर्म करणार आहे तो फक्त तो काम्य कर्म करतोय. आणि काम्य कशा पद्धतीचं? काम्य अशा पद्धती की त्याला कशाची तरी अपेक्षा आहे असा जो आहे तो केवलानि श्रौतानि स्मार्तानि च कर्माणी. तो केवळ श्रौत आणि स्मार्त कर्म. श्रौत म्हणजे श्रुतीमध्ये सांगितलेलं, स्मार्त म्हणजे स्मृतीमध्ये सांगितलेलं. म्हणजे 4 वेदांमध्ये सांगितलेलं कर्म आणि स्मृतींमध्ये म्हणजे पुराणांमध्ये इतिहासामध्ये महाभारतामध्ये गीतेला सुद्धा स्मृतीमध्ये गीता मोडते. गीता श्रुतीमध्ये मोडत नाही कारण ती महाभारताचा भाग आहे आणि इतिहास आणि पुराण ही स्मार्त आहेत म्हणजे स्मृतीचे भाग आहेत. म्हणून स्मृतीमध्ये सांगितल्याप्रमाणे श्रुतीमध्ये सांगितल्याप्रमाणे जो कर्म किंवा कर्मकांड किंवा यज्ञकांड करत राहतो त्याला दक्षिण मार्ग प्रतिपत्तये पुनरावृत्तये च भवन्ति. त्याला दक्षिण मार्गाची प्राप्ती होते आणि त्यामुळे त्याला पुनरावर्तनम हेतू त्याला परत परत यावं जावं लागतं. आणि म्हणून असा जो आहे स्वाभाविक्या तो अशास्त्रीय प्रवृत्त्या. आता 2 सांगून झाले. एक निष्काम कर्म करणारा ज्याला चित्तशुद्धी मिळणार आहे. एक सकाम कर्म करणारा जो दक्षिण मार्गाने जाऊन काहीतरी थोडंसं त्याच्या पुण्याचं जे काही असेल त्याचा जो भाग आहे तो उपभोगून तो परत येणार आहे. आणि याहूनही एक तिसरा विभाग आहे आणि तो कसा आहे? स्वाभाविक्या तो अशास्त्रीय प्रवृत्त्या पश्वादी स्थावरांत अधोगती ही स्यात. तिघं कुठं जात आहेत सांगितलं. पहिल्यांदा 3 विभाग केलेले आहेत. एक निष्काम कर्म करणारा आणि उपासना करणारा तो चित्तशुद्धी प्राप्त करतो आणि
पुढे जाण्याच्या प्रयत्नाला लागतो, तो ज्ञानाकडे जायच्या प्रयत्नाला लागतो. मध्ये राहणारा जो आहे, ज्याचं कोणतंही कर्म हे विधीमध्ये सांगितल्याप्रमाणेच आहे, पण कोणता तरी हेतू धरून केलेला आहे, तो मात्र दक्षिण मार्गाने जाऊन आपल्या पुण्याची पूर्ण फळे छाकून पुन्हा या जन्माला येतो. तिसऱ्या भागामध्ये राहणारी जी लोक आहेत ती केवळ स्वाभाविक कर्म करणारी आहेत. आणि स्वाभाविकम मृत्युम असं ईशावास्योपनिषद आपण पाहिलं आहे. अविद्याम मृत्युम तीर्थवा, आणि अविद्येची व्याख्या करताना स्वाभाविक असं केलेलं आहे. जे जे अशास्त्रीय, स्वाभाविक तू अशास्त्रीय या प्रवृत्त्या, असे जे जे अशास्त्रीय आपल्या मनाला येईल तसं वागणारे, स्फुरणाने आवेगाने संवेगाने विषयाशी संग करणारे जे आहेत, ते मात्र स्वाभाविक प्रवृत्तीमुळे पशुपासून स्थावरांतापर्यंत, म्हणजे अगदी प्राण्यांपासून दगडापर्यंत, स्थावर जे हलत नाही तिथंपर्यंत अधोगती ही स्यात, तिथंपर्यंत त्यांची अधोगती होते. असे 3 प्रकारचे लोक इथं सांगितलेले आहेत. म्हणजे कर्मफलामध्ये एक तर अभ्युदय या जन्मामध्ये व्हावा म्हणून कर्म केलं जातं. पुत्र कामेष्टी यज्ञ केल्यानंतर पुत्र होतो, या जगामधलाच ते फल आहे. स्वर्गप्राप्तीसाठी केलेलं जर असेल तर ते पुढील जन्मामध्ये प्राप्त होणारा अभ्युदय आहे. पण दोन्हीही अभ्युदयासाठी आहेत. जे जे अभ्युदयासाठी केलं जातं, जे शास्त्रीय असतं पण अभ्युदयासाठी केलेलं असतं, तिथं हा परत येण्याचा प्रकार होतो. आणि म्हणून दक्षिण मार्ग म्हणजे लोकान प्रित्यर्थ गमनम पुनरावृत्तम अध्यवृत, त्याचं परत येणं हे अध्यवृत आहे त्याच्यामध्ये. आणि लोकान प्रित्यर्थ गमनम, कारण हा अनुभवांचे कक्षा आहेत, अनुभवांच्या पातळ्या आहेत. मी स्वर्गात आहे हा एक अनुभव आहे, मी दुःखात आहे हा एक अनुभव आहे. म्हणून ज्या अनुभवामध्ये दुःखाचा कमी लेश, सुखाचा उत्कर्ष आहे, त्याला स्वर्ग या नावाने आपण ओळखतो. सुवर्ग इथे स्वर्ग. या उलट जे दुःखाचा जिथे उत्कर्ष आहे आणि सुखाचा अत्यंत अपकर्ष आहे, तिथे मात्र केवळ दुःखाने भरलेले जे आहेत त्याला आपण नरहा कायंती इति नरका असं म्हणतो. असं दक्षिण मार्गाने जाणार आहेत. या उलट उत्तर मार्गाने किंवा शुक्ल मार्गाने जाणारे जे ते कोण आहेत? देवता ज्ञानम प्रित्यर्थ सूक्ष्म शरीरस्य अर्चिरादि मार्गे सत्व मार्गे गमनम. जे या उलट त्यांना अपेक्षित असणारा अभ्युदय हा केवळ उपासनेपोटी उपास्य देवतेची प्राप्ती अशा प्रकारचा आहे, ते मात्र शुक्ल मार्गाने उत्तरायणाने. आणि शुक्ल मार्गाने म्हणण्याचं कारण असं की त्यांचा परत येण्याचा फारसा मनसुबा असत नाही. आणि म्हणून पुढे सकाम आणि निष्काम कर्म फलविच्छेदनात कर्मस्य केवलम कर्मकारणात कर्तृत्व भ्रांती त्यागेन यत यत करोति तत्तत निष्काम कर्म. निष्काम कर्म म्हणजे फलविच्छेदनात, फलाची जिथं अजिबात फलविध्वंस झालेला आहे असं जे कार्य आहे. कर्मस्य केवल कर्मकारणात, केवळ कर्म करायचं म्हणून कर्म करणारा, म्हणजेच करत असलेल्या कर्मामध्ये ती पूजा समजून त्याच्यामध्ये स्वतःला पूर्ण झोकून देणारा, कर्तृत्व भ्रांती त्यागेन, मी करतोय अशी भ्रांती त्यागणारा, यत यत करोती असं जे जे करेल तत्तत निष्काम कर्म. अशी निष्काम कर्माची व्याख्या. पुढचा मंत्र असं म्हणतो. आता हे जे काही केनोपनिषदाने सांगितलं आहे, या सगळ्या सांगितलेल्या मंत्रांच्या अर्थाला भाष्यामध्ये जे जे काही आचार्यांनी सांगितलं त्याला पुरावा म्हणून किंवा त्याला बळकटी यावी म्हणून आचार्यांनी एका पाठोपाठ एक वेगळ्या वेगळ्या उपनिषदांचे दाखले द्यायला सुरुवात केलेली आहे. पुढचा दाखला आहे तो छांदोग्य उपनिषदातला आहे. अथय इतयोः पथोर्न कतरेन च तानि इमानि क्षुद्रानि असुकृद आवर्तीनि भूतानि भवन्ति जायस्व म्रियस्व इति एत तृतीय स्थानम. आता आपण 3 भाग पाहिले होते, पैकी हा तिसरा भाग जो इथं सांगितला गेला तो छांदोग्य उपनिषदामध्ये पण सांगितलं असं आचार्य सांगतात. अथय इतयोः पथोर्न कतरेन च, हे असे जे स्वच्छंद प्रवृत्तीनुसार वागणारे दक्षिणायनवाले जे लोक आहेत,
जे स्वच्छंद आहेत ते दक्षिणायनातही नाही आहेत, उत्तरायणातही नाही आहेत. जे निष्काम कर्मवाले आहेत ते उत्तरायणामध्ये आहेत. जे सकाम कर्मामध्ये आहेत पण अभ्युदयामध्ये आहेत ते दक्षिणायामध्ये आहेत. आणि जे दोन्हीमध्ये नाहीत म्हणजे जे स्वाभाविक किंवा अशास्त्रीय कर्म करतात ते हे या दोहोपैकी कोणत्याच मार्गाने जात नाहीत. कारण का? ते निरंतर आवागमन करणारे क्षुद्र जीव आहेत. क्षुद्र आणि असुकृत. सुकृत नावाचा शब्द आहे. सुकृत या शब्दाचा अर्थ एकदाच करावं लागणार. कारण एकदा जे करायचं ते सुकृत केल्यानंतर करायला काही शिल्लक राहत नाही. पण आपलं जे काही करायचं ते व्यवस्थित केलेलं नसेल तर त्याला असुकृत म्हणतात. आणि असुकृत म्हणजे परत परत करावं लागणार. आणि असं परत परत करावं लागणारं म्हणजेच जन्म मरणाचा फेरा करणारं जे आहे तानी इमानी क्षुद्रानी असे जे लोक आहेत ते क्षुद्र आहेत. आणि क्षुद्र या शब्दाचा अर्थ आहे तिर्यक योनी. ज्यांच्या पाठीचा कणा जमिनीला समांतर आहे त्याला तिर्यक म्हणतात. अशा या तिर्यक योनीत ते जातात. ते निरंतर आवागमन करणारे क्षुद्र जीव आहेत. त्यांचा तिसरा मार्ग आहे ज्याला काय म्हणतात तर जायस्व म्रियस्व इति, जन्माला या आणि मरा असा संदेश आहे. असं छांदोग्य उपनिषद या तिसऱ्या प्रकारच्या लोकांबद्दल बोलतो. पुढे ऐतरीय उपनिषदातला मंत्र दिलेला आहे. प्रजाः तिस्रो अत्यायमीयुः इति च मंत्रवर्णात. हा ऐतरीय उपनिषदातला मंत्र आहे. 3 प्रकारच्या प्रजेने धर्माचा अतित्याग केला असा या मंत्राचा अर्थ आहे. प्रजाः तिस्रो अत्याय मियुः. अत्याय मीन्स अति आयुम युः. प्रजा म्हणजे प्रकर्षेन जायते इति प्रजाः. प्रकर्षण म्हणजे भरमसाठ पैदावार होणे. अशी अत्यंत भरमसाठ पैदावार होणारे प्रचंड जीवजंतू जन्माला येतात. प्रजाः तिस्रो अत्यायमीयुः. तिस्रो म्हणजे 3 प्रकारची प्रजा. आता ही 3 प्रकारची प्रजा कोणती ही आचार्यांनी दिलेली नाही. पण आचार्यांच्या भाष्यावर टीका करणारे समर्थ जे आनंदगिरी आहेत त्यांनी याचं वर्णन दिलेलं आहे की तिस्रो इति जरायुजः अंडजः उद्भिजः. म्हणजे जे गर्भामध्ये जन्माला येतात, जे अंड्यामध्ये जन्माला येतात आणि उद्भिज, भू म्हणजे जमीन, उद म्हणजे तोडून वर येणारे म्हणजे सरपटणारे प्राणी किंवा कीटक जे आहेत. अशा प्रकारचे जे 3 आहेत तिस्रो अत्यायमीयुः अति आयुम. त्यांनी धर्माचा अतित्याग केलेला असतो. म्हणजे ते अत्यंत अधर्मी असतात. म्हणून ते तिस्रो या प्रकारच्या तिर्यक योनीमध्ये जाताना आपल्याला दिसतात असं ऐतरेय उपनिषद म्हणतात. केनोपनिषद आपल्या भाष्याला एक एक आधार घेत चाललंय. विशुद्ध सत्वस्य तु निष्कामस्य एव बाह्यात अनित्यात साध्य साधन संबंधात यह कृतात पूर्वकृताद्व. या उलट विशुद्ध सत्वस्य तु या उलट म्हणजे आता ह्या 3 सांगितलेल्या तिसऱ्या प्रकारच्या लोकांच्या उलट विशुद्ध चित्त निष्काम पुरुष जो आहे जो बाह्यांग साध्य साधन संबंधाच्या अनित्यतेमुळे, इथे थोडासा तत्वज्ञानाचा भाग आहे. अनित्याम साध्य साधन संबंधात ज्याचं मन, ज्याचं अंतःकरण शुद्ध झालेलं आहे, ज्याची उपासना एका पातळीला पोहोचलेली आहे, त्याला कळायला लागतं की साध्य साधन संबंध इति अनित्यत्वात. ज्या साधनाचा मी अवलंब करतोय, ज्या साध्यासाठी मी अवलंब करतोय, हे दोन्हीही मला जिथं पोचायचं आहे तिथं ते उपयोगाचे नाहीत असं त्याला तिथे कळायला लागतं. तिथे कळण्यासाठी जाण्यासाठी मात्र त्याला साध्य साधनाचाच अवलंब करावा लागला आहे. पण आता ज्या उपासनेला त्यांनी दृढ चालवलं त्याच उपासनेच्या फलप्राप्तत्वात आता तो ज्ञानकांडाच्या क्षेत्रामध्ये उतरत असल्यामुळे ही सगळी जिथे जिथे द्वैतामधली मी आणि तो, साधक आणि साधन आणि साध्य अशी त्रिपुटी जी आहे ती अनित्य आहे, ती नित्य न राहणारी आहे असं त्याला कळतं. आणि कसं कळतं त्याला? इह कृतात पूर्वकृताद्वा संस्कार विशेष उद्भवात. इह कृतात, इह म्हणजे इथे, कृतात इथं केल्यामुळं, साधना केल्यामुळं, पूर्वकृताद्वा पूर्वी तशाच प्रकारची साधना केल्यामुळं संस्कार विशेष उद्भवात
त्याच्या मनामध्ये तशा प्रकारचे संस्कार तयार होतात. आणि म्हणून संस्कार विशेषामुळे विरक्तस्य प्रत्यगात्म विषया जिज्ञासा प्रवर्तते. असा जो आहे त्याला विरक्तस्य, तो इतका त्यागाच्या असीम सीमेला पोचलेला असतो की साध्य साधनाची सुद्धा त्याग करून तो आता प्रत्यगात्मा, त्याच्या जवळ असणारा जो आत्मा आहे त्याविषयी, प्रत्यगात्मा विषया जिज्ञासा प्रवर्तते. आता त्याच्या दर्शनाची त्याला ओढ लागलेली असते. आणि म्हणून एवढ्या एका कारणासाठी स्वामी विवेकानंद त्यांच्या 39 वर्षाच्या आयुष्यामधली त्यांची साधना पाहिली तर त्यांच्या एकाही भाषणामध्ये त्यांनी स्वतःच सांगितलेलं, एकाही भाषणामध्ये उपनिषद सोडून कुठल्याच गोष्टीचा संदर्भ घेतलेला नाही आहे. कुठेही पुराणावर बोललेल्या स्मृतीतल्या कोणत्याही, गीता सोडलं तर कुठल्याही स्मृतीतल्या भाषावर त्यांनी भाष्य केलेले नाही किंवा बोललेले नाहीत. याचं कारण सतत त्यांचा साध्य साधन संबंधापेक्षा दूर जाण्यावर फार भरोसा होता. म्हणून ते खऱ्या अर्थाने अद्वैती होते. केवळ शास्त्र उपदेशाला अपवाद येऊ नये म्हणून रामकृष्ण परमहंसांच्या पहिल्या जयंतीला रामकृष्णांच्या ज्या रक्षा होती त्या रक्षाचं जे भांडं होतं ते स्वतःच्या डोक्यावरून घेऊन स्वामी विवेकानंद जिथे त्यांना स्थापन करायचं होतं तिथंपर्यंत घेऊन गेले. षोडशोपचार पूजेची संपूर्ण तयारी केलेली होती. पण साध्य साधन संबंधात नसलेला साधक कसा असतो हे पाहण्यासाठी ते उदाहरण खूप चांगलं आहे. तिथंच विवेकानंद येऊन बसले, कोणत्याही प्रकारची पूजा केली नाही, डोळे बंद केले. साधारण 3 तास ते त्या अवस्थेमध्ये बसलेले होते. बसलेले असताना काही लोकांनी त्यांच्या डोळ्यातून पाझरणारं पाणीसुद्धा पाहिलेलं आहे. पण ते अचल आणि अविचल अवस्थेमध्ये बसले होते. 3 तासाने ते उठले आणि पूजा झाली म्हणून सांगून गेले. बाकीची पूजा करायला ब्रह्मानंद महाराज पुढे आले. याचा अर्थ कार्यकारण संबंधाचं फोलपणा जो आहे तो ज्ञानाला तसा जाणवतो. साधकाच्या दृष्टीने साध्य साधन जरी महत्त्वाचं असलं, म्हणून इथे सांगताना असं विशुद्ध सत्वस्य, ज्याचं अंतःकरण अत्यंत शुद्ध झालेलं आहे. सत्व म्हणजे अंतःकरण असा शब्द इथं आचार्याने घेतलेला आहे. विशुद्ध सत्वस्य म्हणजे विशुद्ध अंतःकरणस्य, निष्कामस्य एव बाह्यता अनित्यात साध्य साधन संपदात इह कृतात पूर्वकृताद्व संस्कार विशेष उद्भवात विरक्तस्य, म्हणजे ज्याची साधन चतुष्टाची पूर्णता झालेली आहे, चित्तशुद्धी झालेलीच आहे. आता ज्याला फक्त प्रत्यगात्मदर्शन, आत्मदर्शनासाठी अत्यंत जिज्ञासा लागलेली आहे आणि सद्गुरू या एकाच तत्वाची तो वाट पाहत बसलेला आहे, त्याचं हे वर्णन आहे. म्हणून पुढचा मंत्र म्हणतो, तद एतद वस्तू प्रश्न प्रतिवचन लक्षणया श्रुत्या प्रदर्शिते केनेशिताम इत्यादया. हीच गोष्ट, एतद वस्तू, एतद हीच गोष्ट केनेशिताम इत्यादी प्रश्नोत्तर रूपामध्ये श्रुतीने या उपनिषदामध्ये प्रश्न प्रतिवचन, प्रतिवचन म्हणजे उत्तर, प्रश्न आणि उत्तर या स्वरूपामध्ये श्रुतीने म्हणजे या उपनिषदाने, केनोपनिषदाने केनेशितम इत्यादी प्रश्न विचारून याच प्रश्नाला हात घातलेला आहे. संबंध भाष्यामध्ये आचार्य हळूहळू पहिल्या मंत्राच्या तयारीकडे घेऊन चाललेले आहेत. पुढे ते असं म्हणतात, कदाचित ऐतरेय उपनिषद सांगून झालं, छांदोग्य उपनिषद सांगून झालं, आता त्यांनी त्यांचं स्वतःचं आवडतं उपनिषद आहे त्याचं एक उदाहरण किंवा दाखला दिलेला आहे. काठकेच उक्तम, कठोपनिषदात सांगतात, परांची खानी व्यतृणत स्वयंभू तस्मात् परांग पश्यति ना अंतरात्मान. फार प्रसिद्ध आणि महत्त्वाचा असा मंत्र आहे. परांची खानी, पराक म्हणजे बाहेर, बाजूला होणे, बहुपराक म्हणजे बाजूला व्हा असं म्हणतो. परांची खानी, खाणी खम म्हणजे आकाश आणि खम म्हणजे इंद्रिय, असे दोन्ही अर्थ होतात. परांची खानी, खमचा अनेक वचन खानी, परांची खानी व्यतृणत स्वयंभू, स्वयंभू म्हणजे तो परमेश्वर, वितृणत म्हणजे फेकून देणे, बाजूला टाकणे, हिंसित करणे. परमेश्वराने या इंद्रियांना अत्यंत हिंसित करून बाहेरच्या बाजूला त्यांनी बाहेर खाली करून सोडलेलं आहे. म्हणून इंद्रिय कधीही
आतला प्रवास करू शकत नाहीत. ते नेहमी बाहेरच्या विश्वासीच तद्रूप पावणारे आहेत. आणि अशा प्रकारचे असल्यामुळे तस्मात परांग पश्यती ना अंतरात्मान, म्हणून ते नेहमी परांग पश्यती, बाहेरचं पाहतात, ना अंतरात्मान. दोन प्रकारे मंत्र महत्त्वाचा आहे. इंद्रियांनी आत पाहता येत नाही. इंद्रिय ही केवळ बाह्यदर्शनासाठी आहेत. आणि जे जे बाह्यदर्शन आहे ते असत्य आहे. याचा अर्थ जे जे इंद्रिय काम करतात ते जर बाहेर असेल तर ते असत्य आहे. म्हणून त्याच इंद्रियांना बाहेर जाण्यापासून थांबवणे म्हणजेच आत वळवणे. त्यांची बाह्य जगातली निष्क्रियता ही अंतर्जगातली जागृतता आहे. परांची खाणी वितृणत स्वयंभू तस्मात परांग पश्यती ना अंतरात्मन कश्चित धीराः. एखादा धीर पुरुष, कश्चित धीराः प्रत्यगात्मानं औक्षत, आपण औक्षण करतो, प्रत्यगात्मानं औक्षत क्वचित धीराः. एखादा क्वचित असा धीर पुरुष त्या प्रत्यगात्म्याचं म्हणजे आत्म्याचं औक्षण म्हणजे पाहण्याचं आवृत्त चक्षुः अमृतत्वम इच्छन, अमरत्व होण्याची इच्छा धरून अमृतत्व इच्छन असा एखादा धीर त्या आत्म्याच्या दर्शनासाठी आपल्या इंद्रियांना आवृत्त चक्षुः, आवरून इंद्रियांना एक कुंपण घालून आवृत्त चक्षु, आणि चक्षु म्हणजे उपलक्षणाने सगळी इंद्रिय आली त्याच्यामध्ये. आवृत्त चक्षु ही धीराः प्रत्यगात्मानं औक्षत अमृतत्वम इच्छन. कठोपनिषदामधल्या 2ऱ्या अध्यायातल्या 1ल्या वल्लीतला पहिला मंत्र आहे. आणि असा जो धीर आहे त्याला त्या आत्म्याचं दर्शन होतं. तो सोडून जितके आहेत ते सगळे त्या इंद्रियांवर मनाला आरूढ करून, मन तू बुद्धी तू सारथी आत्मानं रथी, मन हा प्रग्रह, तो जो लगाम आहे तो मात्र बाकीच्यांचा बाहेरच्या बाजूला असतो. म्हणून धीराची व्याख्या करताना धीरम राती गृह्णाती इति धीरः, जो स्वतःच्या मनाला राती गृह्णाती रत होण्यापासून आवरतो तो धीर. आणि धीराची दुसरी व्याख्या अशी आहे, विकार हेतव सती न विक्रियन्ते येषां चेतसां तम धीराः. विकार हेतव सती, काहीही नसताना, इंद्रियांना आवडेल असं काहीच नाही त्याला धीर म्हणत नाहीत. इंद्रियांना आवडेल असं जर काही असेल, विकार विक्रयंतो सती, विकार उद्भवणारे उद्भवू शकणारं असं जरी माझ्यासमोर असेल तरीसुद्धा ज्याच्या बुद्धीमध्ये विकारांमुळे बदल होत नाही त्याला धीर असं म्हणतात. आणि असा क्वचित कोण धीर असेल तो अशा प्रकारचं दर्शन घेतो किंवा घेऊ शकतो. परीक्ष लोकान कर्मचित्तान ब्राह्मणो निर्वेद मायात नास्ति अकृतः कृतेन. कर्माने प्राप्त होणाऱ्या लोकांची परीक्षा करून, म्हणजे जितकी जगामध्ये लोक आहेत ती कर्माच्या मागे फलाच्या हेतूने लागलेली आहेत, त्यांचं सगळ्यांचं निरीक्षण करून या कर्माने प्राप्त होणारे जे काही आहे ते वैफल्यपूर्वक आहे असं जाणून, आणि कर्माने अकृत प्राप्ती होणार नाही हे जाणून. आता हे वाक्य फार महत्त्वाचं आहे, नास्ति अकृतः कृतेन. शोधायचं काय आहे? अकृतः, जे करता येत नाही, ज्याचा क्रियेशी संबंध नाही, ज्याचा कर्माशी काही संबंध नाही, जे कर्मासाठी लागणारी चेतना पुरवतं पण ते कर्म नाही, असं कर्म करून कसं मिळेल? जे अकृत आहे ते कृत करून कसं मिळेल? म्हणून नास्ति अकृतः कृतेन, म्हणून कर्मामधलं वैफल्य ज्याला कळालेलं आहे आणि कर्माशिवाय कर्मांनी अकृत मिळणार नाही असं ज्याला कळालेलं आहे, तद विद्यानार्थस गुरुमेव अभिगच्छेत समित्वानि श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठम. असा जो आहे त्याला वैराग्य प्राप्त होतं. कशाशी वैराग्य प्राप्त होतं? इंद्रिय आणि विषय याच्यापासून बाजूला होण्याचं वैराग्य अत्यंत खालच्या पातळीचं वैराग्य. त्याला प्राप्त होणारं वैराग्य हे उपासना आणि कर्म याच्यापासून सुद्धा त्याला वैराग्य प्राप्त होतं.
कारण हे कृतेन असल्यामुळे मला अकृताची गरज असल्यामुळे मी आता हे सगळं सोडून कुठे जाणार आहे? तद्विज्ञानार्थ स गुरुमेव अभिगच्छती. आता फक्त सद्गुरूंच्याकडे जाणार आहे. समित पाणी श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ, हातात समिधा घेऊन, समित पाणी. मग तिथे यज्ञ करायचं नाही, समित पाणी. या समिधा ज्या आहेत त्या या ज्ञानाच्या समिधा आहेत की आत्तापर्यंत झालेलं ज्ञान हे त्या ज्ञानासाठी उपयोगी पडणार नाही. हे ज्ञान ज्याला झालं तो त्या ज्ञानाची समिधा घेऊन गुरूंच्या जवळ जातो, असं कुठं म्हटलंय? मुंडक उपनिषदामध्ये म्हटलं. म्हणजे छांदोग्य, ऐतरीय, कठ आणि मुंडक अशा 4 उपनिषदांची शेलकी किंवा बरोबर लागू पडणारी मंत्र घेऊन आचार्यांनी ब्रह्मनिष्ठ गुरूंना समोर जाण्यासाठी आता हा असा जो साधक आहे तो तयार होतो, असं संबंध भाषामध्ये सांगितलं आहे. आत्तापर्यंत आपण पाहिलेलं संबंध भाष्य हे अजून 1/3 संपलेलं आहे. अजून 2/3 संबंध भाष्य पूर्ण झाल्यानंतर पहिल्या मंत्राला हात घातला जाईल. हरि ओम. पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते.